नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वाघमारे बीडी देशी केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 9वी या इतिहास आणि राज्यशास्त्र हा जो विषय या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या विषयामधला जो चौथा पाठ आहे आर्थिक विकास, याबद्दल आपण या तासिकेमध्ये या व्हिडिओमध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण 3 पाठ बघितलेले आहेत. आपल्या इतिहासाचं नाव आहे स्वातंत्र्योत्तर भारत, इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 या कालखंडामध्ये भारतामध्ये काय बदल झाले प्रत्येक क्षेत्रामध्ये याची माहिती आपण या 9वीच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासत आहोत. या कालखंड जो आहे 1961 ते 2000 या कालखंडामधलं आपण 3 पाठ अभ्यासलेले आहेत. या कालखंडातली पुढची साखळी आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे आपला चौथा पाठ आहे आर्थिक विकास. 1961 ते इसवी सन 2000 या काळामध्ये भारतामध्ये आर्थिक बाबतीमध्ये कशा पद्धतीचे बदल झाले याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आज आपण आपला देश जो आर्थिक महासत्ता होऊ पाहतो आहे, G7 राष्ट्रामध्ये आपला सहभाग होतो आहे, हा काही एकाएकी झाला नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून भारताच्या आर्थिक धोरणं बदलत गेली आणि आपण आज एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या प्रयत्नात आहोत किंवा त्याच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. हा जो पाठ आहे या पाठामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय याची माहिती बघणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण का केला हा दुसरा मुद्दा या ठिकाणी या पाठामध्ये आपणाला अभ्यासायचा आहे. यानंतर पंचवार्षिक योजना आणि त्याची उद्दिष्टे, राबवलेले कार्यक्रम आणि या पंचवार्षिक योजनेला कितपत यश आले आणि कोणत्या बाबतीमध्ये आपण अपयशी ठरलो, या यश अपयशाची उजळणी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. यानंतर राष्ट्रीयकरण म्हणजे काय आणि बँकेचं राष्ट्रीयकरण हा भारताच्या अर्थव्यवस्थेतला एक महत्त्वाचा टप्पा आहे. मैलाचा दगड ज्याला आपण म्हणतो बँकेचं राष्ट्रीयकरण, सर्वसामान्यांशी निगडीत ही घटना आहे. या बँकेच्या राष्ट्रीयकरणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यानंतर 20 कलमी कार्यक्रम, या कार्यक्रमाची माहिती आपण घेणार आहोत. याच दरम्यान गिरणी कामगारांनी मुंबईमध्ये खूप मोठा संप केला आणि या संपाचा परिणाम देशावर आणि औद्योगिकरणावर कशा पद्धतीनं झाला, काय बदल झाले याची माहिती आपण बघणार आहोत. आणि शेवटचा टप्पा 1991 ते 2000 या कालखंडामध्ये जे भारतानं नवीन आर्थिक धोरण राबवलं या सगळ्याची माहिती आपणाला या ठिकाणी या पाठामध्ये घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत. परंतु अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्था याची माहिती घेण्याच्या अगोदर आपण ही अर्थव्यवस्था का स्वीकारली याची थोडक्यात माहिती घेऊया. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाची जडणघडण केली, या देशाचा पाया रचला. त्यांना कुठल्या एका पद्धतीची अर्थव्यवस्था नको होती, कुठलाही एक टोक त्यांना नको होता, मधला मार्ग त्यांना स्वीकारायचा होता आणि म्हणून त्यांनी हा मिश्र अर्थव्यवस्था हा मार्ग स्वीकारला. जगामध्ये साधारणतः मुख्यतः 3 पद्धतीच्या अर्थव्यवस्था आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था. काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, यामध्ये जर बघायला गेलं तर अमेरिकेसारखा देश हा देश भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मोडला जातो. दुसरी अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था. या ठिकाणी या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये रशियासारखा देश या अर्थव्यवस्थेमध्ये मोडला जातो. आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था, जी भारतानं स्वीकारली.
प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. नाण्याला जशा दोन बाजू असतात त्या पद्धतीनं अर्थव्यवस्थेचे फायदे आणि तोटे असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्पादनाची जी साधनं आहेत, म्हणजे ज्या कारखान्यामध्ये उत्पादन होतं, ज्या आस्थापनामध्ये उत्पादन होतं, तो कारखाना म्हणजे उत्पादनाचं साधन. आणि त्या कारखान्यातनं जे प्रोडक्शन झालं, जे उत्पादन झालं, ते उत्पादन, तो माल. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची असतात. म्हणजे कारखान्याची मालकी ही वैयक्तिक असते, खाजगी व्यक्तीची मालकी असते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनाची मालकी समाजाची असते, म्हणजे शासनाची असते. कुठलाही कारखाना असू देत, बँक असू देत, वाहतूक व्यवस्था असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, कुठलंही संस्था ही शासकीय मालकीची म्हणजे समाजाच्या मालकीची, ही समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये याचा समावेश होत असतो. अशी अर्थव्यवस्था जर आपण स्वीकारली तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनाची मालकी ही काही खाजगी आणि काही सामाजिक म्हणजे सरकारी मालकीचे कारखाने असतात. म्हणजे काही कारखाने हे समाजाच्या मालकीचे म्हणजे शासनाच्या मालकीचे असतात आणि काही कारखाने हे खाजगी मालकीचे असतात. आणि अशा पद्धतीनं याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रामध्ये काम केलं जातं. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी आपण हा मधला मार्ग अवलंबला आणि अशा पद्धतीनं मिश्र अर्थव्यवस्था आपण निर्माण केली. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही कारखान्याची मालकी, काही उत्पादनाच्या साधनाची मालकी सरकारची असते, काही ठिकाणी खाजगी असते आणि काही ठिकाणी दोघंही यामध्ये सहभागी असतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये साधारणतः 3 पद्धतीचे क्षेत्र येतात. पहिलं क्षेत्र आहे सार्वजनिक क्षेत्र. या क्षेत्रामध्ये जे उद्योगधंदे येतात ते पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली आणि सरकारचंच व्यवस्थापन असतं. म्हणजे या वस्तूचं उत्पादन कारखान्यामध्ये फक्त शासनच करत असतं. इतर कुणीही खाजगी व्यक्ती हा कारखाना सुरू करू शकत नाही. म्हणजे शासनाचं नियंत्रण आणि शासनाचंच व्यवस्थापन असणारे जे काही कारखाने आहेत किंवा जी मालकी आहे त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणतो. उदाहरणार्थ संरक्षण साहित्यातलं उत्पादन, रणगाडे तयार करणं असेल, लढाऊ विमानं तयार करणं असेल, बॉम्बगोळे तयार करणं असेल, हे सगळं काही शासकीय कारखान्यामध्येच होत असतं. खाजगी मालकीचे असे कारखाने नसतात. याला सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये हे एक क्षेत्र असतं. दुसरं खाजगी क्षेत्र. या क्षेत्रामध्ये उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी मालकीचे असतात. म्हणजे सरकार हे कारखाने स्थापन करत नाही. ज्याच्याकडं पैसा आहे त्याने भांडवल गुंतवायचं आणि कारखाने उभा करायचे आणि तो व्यक्ती त्या कारखान्याचा मालक असतो आणि फक्त त्यावर सरकारचे नियम, सरकारचे कायदे त्याला असतात. फक्त सरकार देखरेख आणि नियंत्रण करत असतं. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. आपण ज्या दैनंदिन वस्तू उपभोग्य घरामध्ये वापरतो, मग आपण पाहतो की हे जे काय आपण व्हिडिओ लेक्चरर आपण पाहतो आहे ते म्हणजे मोबाईलवर पाहतो आहे, कॉम्प्युटरवर पाहतो आहे. सरकारची ही कारखाने नाही आहेत, तर खाजगी मालकीचे आहेत आणि खाजगी भांडवलदार लोक यामध्ये गुंतवणूक करतात. आणि ह्या उपभोग्य वस्तू आपण घरामध्ये वापरणारे जे काही पावडर असेल, साबणं असतील, हे सगळे काही खाजगी मालकीचे असतात. पिणारे आपण शीतपेय पित असतो, ही सगळी काही खाजगी मालकीची असतात आणि हे खाजगी क्षेत्रामध्ये येत असतात. इथं शासन या क्षेत्रामध्ये उतरत नाही किंवा त्यांचे कारखाने नसतात. तिसरं आहे संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रामध्ये काही उद्योग सरकार स्थापन करतं, सरकारच्या मालकीचं असतं, तर काही उद्योग, काही कारखाने हे खाजगी मालकीचे असतात. व्यवस्थापन
या ठिकाणी त्या पद्धतीनं चालत असतं. म्हणजे काही उद्योग हे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही सरकारी उद्योजकांच्या मालकीचे असतात. याला आपण संयुक्त क्षेत्र असं म्हणत असतो. उदाहरणार्थ शिक्षणाचं क्षेत्र असेल, विमा क्षेत्र असेल, बँक क्षेत्र आहे, काही खाजगी आहे, काही शासकीय बँक आहेत, काही शाळा खाजगी आहेत, काही शासकीय आहेत, आरोग्य, काही शासकीय दवाखाने आहेत, काही खाजगी दवाखाने आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी याला आपण संयुक्त क्षेत्र यामध्ये याचा समावेश होत असतो. आपण या ठिकाणी पाहिलं मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सामाजिक अशा 2 क्षेत्रामध्ये कार्य चालत असतं. आपल्याला माहिती आहे खाजगी क्षेत्र. सामाजिक सेवा म्हणजे काय आहे? तर सामाजिक सेवा याचा अर्थ आहे उत्पादनाची प्रक्रिया सतत चालू राहण्यासाठी उत्पादनाचं वितरण होणं आवश्यक आहे. कारखान्यामध्ये कापड तयार होतं, परंतु ते कापड लोकांपर्यंत गेलं पाहिजे, त्याचं वितरण झालं पाहिजे. त्याचबरोबर एखादी वस्तू कारखान्यामध्ये तयार होते, परंतु त्याचं वितरण होणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ मोबाईल कारखान्यामध्ये तयार होतो, पण त्याचं वितरण कोण करत असतं? व्यापारी वर्ग तो विकत असतो, त्याला वितरण म्हणतात. हे वितरण करणारे जे व्यवसाय असतात, कारखान्यामध्ये तयार झालेली वस्तू ही दुकानाच्या माध्यमातून विकणं, हे विकणारा जो व्यवसाय आहे त्याला आपण सामाजिक सेवा असं म्हणत असतो. या ज्या सेवा असतात सामाजिक सेवा, या प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. म्हणजे एखादा कापड दुकानदार स्वतः कापडाचा कारखाना तो सुरू करत नाही, उत्पादन करत नाही. मोबाईल विकणारा व्यक्ती मोबाईलचा कारखाना सुरू करत नाही, तो फक्त विकण्याचं काम करत असतो आणि तो विकतो म्हणून कारखान्यामध्ये उत्पादन वाढत असतं. म्हणजे उत्पादन वाढण्यासाठी ह्या व्यक्ती सहाय्य करत असतात. वस्तूचं वितरण करणं हे सामाजिक सेवेचं मुख्य कार्य आहे. म्हणजे कारखान्यामध्ये तयार झालेली वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणं हे सामाजिक सेवा हे काम करत असतं. या सेवा सामाजिक विकासाला मदत करत असतात, त्या गरजूला आवश्यक वस्तू पुरवत असतात. यामध्ये या सामाजिक सेवेमध्ये कोणकोणते उद्योग येतात साधारणतः? तर व्यापार येतो, वाहतूक आहे, दूरसंचार आहे, आरोग्य, शिक्षण, विमा, पर्यटन, बँक, गवंडी काम, सुतारकाम हे उद्योग या सर्वांचा समावेश सामाजिक सेवेमध्ये केला जातो. आपल्याला मिश्र अर्थव्यवस्था जी आहे याकडे आपण पाहत होतो. तर ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र यामध्ये एक सुसंवाद असणं गरजेचं आहे. म्हणजे शासन आणि त्या कारखान्याचा खाजगी मालक याचं एक सुसंवाद असणं गरजेचं आहे. आणि ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे? तर अधिकाधिक उत्पादन करणं आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग हे या व्यवस्थेचं, या मिश्र अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या हिताला प्राधान्य दिलं जातं. दीर्घकालीन विकास, पुढच्या 5-10 वर्षाचा जो विकास आहे त्या विकासावर भर दिला जातो. त्याचबरोबर देशाचं संरक्षण, देशामध्ये संशोधन करणं यामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक करणारे उद्योग यांना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी संरक्षण संशोधन यामध्ये खाजगी व्यक्ती उतरत नाही आहेत, त्या ठिकाणी शासन गुंतवणूक करतं आणि जिथं नफा मिळतो त्या ठिकाणी खाजगी उद्योग या ठिकाणी उतरतात, ते यामध्ये सहभागी होतात आणि दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या दोन्ही गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. मिश्र जी अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी व्यवस्थेमधले आणि भांडवलशाही व्यवस्थेमधले चांगले चांगले गुण एकत्र केले जातात.
आणि ही एक मिश्र अर्थव्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये नफा म्हणजे खाजगी उद्योग ज्यांनी सुरू केला आहे त्याला नफा मिळावा म्हणून तो आपले पैसे कारखान्यामध्ये गुंतवतो, कारखाने उभा करतो आणि त्याला अधिकचा नफा मिळत असतो. उपक्रमशीलता, तुमच्यामध्ये असणारी क्रिएटिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता. या ठिकाणी नियमाचं पालन करता येतं आणि कालबद्ध नियोजन, या सगळ्या गोष्टीमुळं मिश्र अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये देशाचं हित याला महत्त्व आहे. दीर्घकालीन विकासाला आपण महत्त्व दिलेलं आहे. संरक्षण, देशामध्ये जे सायंटिस्ट संशोधन करतात त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. रस्ते, रेल्वे, कालवे, बंदरं, विमानतळ ही जी याची उभारणी करणं, हे उभारणी करण्यासाठी एखादं प्रयोगशाळा उभा करायचं आहे, इस्रोसारखी एखादी संस्था आपल्याला उभी करायची आहे, मोठमोठ्या शिक्षण संस्था उभ्या करायच्या आहेत, संरक्षण दलासाठी सुसज्ज अशा पद्धतीची शस्त्रास्त्र निर्मिती आपणाला करायचं आहे, रस्ते बांधायचे आहेत, रेल्वे तयार करायचे आहे, कालवे उभे करायचे आहेत, बंदरं, विमानतळ उभा करायचं आहे. यासाठी खूप पैशाची गरज असते. परंतु हा पैसा गुंतवल्यानंतर 20-30 वर्षानंतर त्यातनं नफा मिळत असतो. मग इतका वेळ एखादा उद्योजक थांबू शकत नाही आणि म्हणून खाजगी उद्योजक या क्षेत्रामध्ये पुढे येत नाहीत. अशा वेळी मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकार या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करतं आणि पैसे गुंतवत असतं आणि लोकांना या सुविधा, जनतेला या सुविधा देण्याचं काम आणि देशाचं प्रगती करण्याचं काम, देशाचा विकास करण्याचं काम, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभा करण्याचं काम या ठिकाणी शासन करत असतं आणि उपभोग्य वस्तूचं उत्पादन हे खाजगी उद्योजक करत असतात. ही जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, या मिश्र अर्थव्यवस्था या सगळ्याचं आपण वर स्पष्टीकरण बघितलं आणि या सगळ्यातनं आपण पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली आणि भारताच्या विकासाला 1951 पासून आपण पंचवार्षिक योजना आखून विकासाला सुरुवात केली. भारताने 1973ला औद्योगिकीकरणाचं धोरण अवलंबलं, औद्योगिक धोरण अवलंबलं आणि या धोरणानुसार भारतामध्ये उद्योगधंदे निर्माण व्हायला लागले, विकासाला गती मिळायला लागली. या धोरणानुसारच भारतामध्ये अवजड उद्योग, उद्योजक घराणी आपल्याला माहीत असतील, टाटा असेल, अंबानी असेल, अदानी असेल, अशी उद्योजक घराणी, परकीय उद्योग आपल्याला माहीत आहे, परकीय उद्योग भारतामध्ये LG सारखा उद्योग असेल, फोर्ड सारखा उद्योग असेल, हे परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणं आणि प्रत्येक भारतातल्या प्रांताचा, घटक राज्याचा विकासाचा समतोल साधणं, या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं. गावापासनं शहरापर्यंत सर्वांचाच विकास झाला पाहिजे, यासाठी आपण लघुउद्योग, ग्रामोद्योग, घरगुती उद्योग याच्या विकासावर आपण लक्ष दिलं आणि सहकार क्षेत्र याकडं विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आणि सहकाराच्या माध्यमातून, सहकारी तत्वावर कारखाने उभा करण्यात आले, बँका उभा करण्यात आल्या, साखर कारखाने उभा करण्यात आले, दूध डेअरी उभा करण्यात आली आणि अशा पद्धतीनं सर्वांचा विकास, ग्रामीण भागाचा विकास याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. आता पंचवार्षिक योजना आपण बघणार आहोत. पण पंचवार्षिक योजना राबवण्याच्या अगोदर भारतापुढे कोणती आव्हानं होती? जवळजवळ 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. या परकीय राजवटीमुळं, या ब्रिटिशांच्या राजवटीमुळं आपलं आर्थिक शोषण झालं आणि यामुळं आपल्याला दारिद्र्याला सामोरं जावं लागलं. आपलं राहणीमान निकृष्ट बनलेलं आहे त्यांच्या आर्थिक शोषणामुळं. ही एक आपल्यापुढे खूप मोठं आव्हान आहे. आपल्या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, त्याचबरोबर बेकारी आहे, ती एक आपल्या पुढचं खूप मोठं संकट आहे, आव्हान होतं. त्याचबरोबर
शेती आणि उद्योगधंदे यामध्ये उत्पादन हे अल्प प्रमाणात होत होतं. उत्पादन क्षमता याची अल्प होती, ती आपणाला वाढवायची होती. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये आपण मागासलेले होतो, त्यामध्ये आपल्याला वाढ करायची होती. आणि आपलं दारिद्र्य कमी करायचं आहे, राहणीमान लोकांचं वाढवायचं आहे, बेकारी कमी करायचं आहे, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणायचं आहे, शेती आणि उद्योगधंद्यामध्ये उत्पादन वाढवायचं आहे, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये आपल्याला प्रगती करायचं आहे. आणि ही सगळं करण्यासाठी, हे सोडवण्यासाठी नियोजन याची गरज होती. कारण आपल्याकडं भांडवल, आपल्याकडं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कमी आहे, पायाभूत सुविधा कमी आहेत आणि आपल्याला एकाच वेळी सर्वच क्षेत्रामध्ये विकास करायचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे नियोजन करणं गरजेचं होतं. कारण सगळ्या गोष्टी एकदाच 5 वर्षातच होणार नव्हत्या. या 5 वर्षात काय करायचं, त्यासाठी निधी गोळा करायचा, ते काम झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षाचं नियोजन करायचं. आणि अशा पद्धतीनं आपण नियोजन करण्यासाठी पंचवार्षिक योजना आखायला सुरुवात केली. साधारणतः 1950ला त्या काळातले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारातनं नियोजन मंडळाची आपण स्थापना केली. आणि नियोजन मंडळाचा अध्यक्ष हा भारताचा पंतप्रधान असतो, तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणून या नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. आणि या नियोजन मंडळ जे आहे, या मंडळानं पंचवार्षिक योजना आखायला सुरुवात केली. आता पंचवार्षिक योजना जी आहे, या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्टे कोणती होती याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या अगोदर आपण बघूया की हे जे नियोजन मंडळ आहे, या नियोजन मंडळानं कृषी आणि ग्रामीण विकास याच्यावर भर द्यायला सुरुवात केला. शेती आणि गावचा विकास, संतुलित औद्योगिकरण, सर्वच भागामध्ये उद्योगधंदे समप्रमाणात निर्माण झाले पाहिजेत, किमान जीवनमानाची तरतूद, लोकांना किमान चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येण्यासाठी काय करता आलं पाहिजे, कोणती योजना आखली गेली पाहिजे, यासाठी या नियोजन मंडळानं प्रयत्न करायला सुरुवात केली. लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास घडवून आणणं, लोकांचा नियोजनाची आखणी करणं व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग वाढवणं, व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची अशी योजना तयार करण्यात आली, ज्यामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, लोकांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, नियोजन करून हा विकास केला पाहिजे. आणि म्हणून या 5 वर्षाची योजना तयार करण्यात आली आणि म्हणूनच याला पंचवार्षिक योजना असं म्हणत असतो. आता पंचवार्षिक योजना जी आहे, या पंचवार्षिक योजनेचं मूलभूत तत्व काय, तर एखाद्या देशामध्ये जी साधन सामग्री आहे, या साधन सामग्रीचं प्रमाणशीर वाटप करणं, सर्वांना साधन सामग्री समप्रमाणात वाटप झाली पाहिजे. आणि तेथील जे मनुष्यबळ आहे, जी मॅनपॉवर आपण म्हणतो, त्याचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाल्या पाहिजेत. हे सर्वसामान्य तत्व नियोजनाचं आहे आणि यालाच आपण मूलभूत तत्व म्हणतो. आणि याच्यासाठीच नियोजन तयार करण्यात आलं. तर 1950मध्ये भारत सरकारनं नियोजन मंडळाची स्थापना केली. पंडित नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले. नियोजन मंडळानं कृषी व ग्रामीण विकास, औद्योगिकरण, आर्थिक विकास, नियोजनाची आखणी व अंमलबजावणी इत्यादी बाबी लक्षात घेऊन पंचवार्षिक योजना तयार केली. साधनसामग्रीचं प्रमाणशीर वाटप झालं पाहिजे आणि मनुष्यबळाचा योग्य वापर जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे. हे या नियोजन मंडळाचं स्थापन करण्यामागचं मूलभूत तत्त्व होतं. ही जी पंचवार्षिक योजना आहे,
जी 5 वर्षाची योजना आपण राबवली, साधारणतः 2000पर्यंत 9 पंचवार्षिक योजना तयार झालेल्या आहेत. तर ही पंचवार्षिक योजना, या योजनेचं आपण उद्दिष्ट बघणार आहोत. सर्वसाधारणपणे उद्दिष्टे काय आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे. देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यात वाढ करणं. दुसरं आहे मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे. जे मूलभूत उद्योग आहेत, जे लोकांच्या प्रगतीसाठी, लोकांच्या विकासासाठी, त्यांना रोजगार मिळण्यासाठी जे उद्योग आहेत, असे उद्योग तयार करणं आणि औद्योगिकीकरण वाढवणं. तिसरं उद्दिष्ट आहे पंचवार्षिक योजनेचं अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनवणे. म्हणून कृषी उत्पादनामध्ये वाढ करणे, शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये इतर देशावर जे अवलंबन होतं ते परावलंबित्व कमी करायचं आणि आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करायचा. हे तिसरं उद्दिष्ट आपलं पंचवार्षिक योजनेचं होतं. चौथं उद्दिष्ट आहे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं. इथल्या तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे आणि देशातला जो मनुष्यबळ आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला पाहिजे. अशा पद्धतीचं बेकार कोणीही राहायला नको आहे, बेकारी कमी करणं हा यामागचा उद्देश आहे. पाचवं उद्दिष्ट प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणं. आपल्याला माहीत असेल काही लोकांना खूप मोठ्या पगारी असतात, त्यांच्याकडं खूप संपत्ती असते आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्यांच्याकडं त्यांचं उत्पन्नही कमी आहे आणि त्यांची संपत्तीही कमी आहे. मागं एक आपल्याला माहीत असेल की एक रिपोर्ट आलेला होता की देशातले कित्येक कोट्यावधी लोक दिवसाला 20 रुपयेसुद्धा खर्च करत नाहीत, म्हणजे त्यांचं उत्पन्न 20 रुपयेपेक्षा कमी आहे. ही विषमता जी आहे, एका बाजूला आहेरे वर्ग आणि दुसऱ्या बाजूला नाहीरे वर्ग, ही विषमता आपल्याला दूर करायचं आहे आणि गरिबी कमी करायचं आहे आणि ते श्रीमंताच्या बरोबरीनं त्यांना न्यायचं आहे. तितका त्यांचा विकास झाला पाहिजे, याच्यासाठी पंचवार्षिक योजना आखण्यात येत आहेत. त्याची ही उद्दिष्ट आहेत. सहावा वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवायचं आहे. वस्तूची महागाई वाढायला नको आहे. सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा वस्तू विकत घेईल इतक्या वस्तू या कमी दरामध्ये ठेवणं. मग वस्तू जर कमी दरामध्ये ठेवायचं असेल तर त्याचं उत्पादन वाढवणं गरजेचं असतं आणि ते उद्दिष्ट या ठिकाणी या पंचवार्षिक योजनेचं आहे. सातवा कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणं. आपल्या देशाची लोकसंख्या कमी करायची आणि याच्यासाठी कुटुंब नियोजन करणं. मग कुटुंब नियोजनाच्या वेगवेगळ्या योजना राबवणं आणि हम दो हमारे दो इथंपर्यंत कुटुंब मर्यादित ठेवणं. अशा पद्धतीचं या ठिकाणी वाढती जी लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा एक कार्यक्रम शासनाला या योजनेच्या माध्यमातून राबवायचा आहे. आठवं उद्दिष्ट आहे दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणं. लोकांची गरिबी कमी करायचं आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं माणसासारखं जीवन जगण्यासाठी त्यांना जे काही करता येईल त्या पद्धतीच्या उपाययोजना करणं, हे आठवं उद्दिष्ट या पंचवार्षिक योजनेचं आहे. पुढचं आहे सामाजिक सेवेचा विकास करणं. आपण बघितलं सामाजिक सेवा म्हणजे काय, तर उत्पादन प्रक्रिया कारखान्यामध्ये तयार होते, परंतु त्याचं वितरण करणारा, व्यवसाय करणारा एक वर्ग असतो, त्याला आपण सामाजिक सेवा म्हणत असतो. ती सामाजिक सेवा देणारा जो वर्ग आहे त्याचा विकास केला पाहिजे. यामध्ये व्यापारी आहे, वाहतूक करणारी लोक आहेत, दूरसंचार आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, विमा आहे, पर्यटन आहे, बँक आहे, गवंडी सुतारकाम करणारी लोक ही सेवा वर्गामध्ये मोडतात आणि यांचा विकास करणं हे यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणं. आर्थिक क्षेत्र स्वावलंबी बनवलं पाहिजे. हे म्हणजे आपण आर्थिक बाबतीमध्ये दुसऱ्या देशावर अवलंबून राहायला नको आहे, आपण स्वावलंबी बनलं पाहिजे. हे एक उद्दिष्ट. अशा पद्धतीची 10 उद्दिष्ट पंचवार्षिक योजना तयार करण्याची नियोजन मंडळाने आखलेली आहेत. आपण साधारणतः 1951 ते 2002पर्यंत 9 पंचवार्षिक योजना आहेत, त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
पंचवार्षिक योजना, त्याची उद्दिष्टे कोणती आहेत आणि मुख्य उद्दिष्ट आणि त्याचा कालावधी याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. पहिलं बघूया आपण पहिली पंचवार्षिक योजना. ही योजना 1951 ते 1956 या काळामध्ये राबवली गेली आणि या सगळ्या पंचवार्षिक योजनेचं नियोजन हे नियोजन मंडळानं केलं आणि या नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असायचे. तर ही पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या कालखंडामध्ये राबवली गेली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर नियोजनबद्ध आर्थिक विकास करणं ही या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेची अन्य उद्दिष्टे कोणकोणती होती तर शेती, जलसिंचन आणि पूर नियंत्रण यावर काम करणं, ऊर्जा साधनं, ऊर्जाची जी साधनं आहे जी वीज निर्माण करतो ती वीज निर्मिती केंद्र, मोठमोठे उद्योग आणि खनिजे याचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं, वाहतूक आणि दळणवळणामध्ये सुविधा निर्माण करणं. चौथं आहे विकास, शिक्षण व आरोग्य यावर खर्च करणं. ग्रामीण व छोटे उद्योग उभे करणं ही 5 उद्दिष्टे या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आली. त्यानुसार कार्यक्रम आखून त्यानुसार योजना तयार करण्यात आल्या. परंतु मुख्य उद्दिष्ट या पहिल्या पंचवार्षिक योजनेचं आहे ते म्हणजे नियोजनबद्ध आर्थिक विकास. यानंतर आपण बघणार आहोत दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 या कालखंडामध्ये ही योजना राबवली गेली. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे देशामध्ये औद्योगिकरण करणं म्हणजे कारखानदारी वाढवणं आणि मूलभूत अवजड उद्योग निर्मिती करणं. देशामधले जे मूलभूत अवजड उद्योग आहेत ते उद्योग त्याचे कारखाने निर्माण करणं हे या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्टाला अनुसरून भारत सरकारनं नियोजन मंडळानं या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1956 ते 1961 या कालावधीमध्ये काही कारखाने उभे केले. आपण यामध्ये पोलाद कारखाने, यामध्ये दुर्गापूर, भिलाई आणि राऊरकेला या ठिकाणी पोलाद कारखाने आपण उभा केले. रासायनिक खताचा कारखाना सिंद्री या ठिकाणी आपण उभा केला. रेल्वेचं इंजन तयार करण्याचा कारखाना भारतामध्ये 1956 ते 61च्या दरम्यान चित्तरंजन या ठिकाणी उभा करण्यात आला. रेल्वे डब्याचा कारखाना पेरांबूर या ठिकाणी उभा करण्यात आला. जहाज बांधणीचा कारखाना विशाखापट्टणम या ठिकाणी उभा करण्यात आला. याच कालखंडामध्ये भारतातली सर्वात मोठी धरणं उभा करण्यात आली. यामध्ये भाकरा नांगल धरण आहे आणि दामोदर धरण आहे. अशा पद्धतीचं एक दुसरी पंचवार्षिक योजना ही विशाल असे मोठे असे कारखाने आणि मोठमोठी धरणं आपण उभा केली. आणि यामुळं या सगळ्याचा परिणाम काय झाला तर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणं उभा राहिली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अवजड उद्योगाचे कारखाने, मग ते आगगाडीचा रेल्वे इंजिनचा कारखाना असेल, रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना असेल, रासायनिक खताचा कारखाना असेल, पोलाद कारखाने असतील, जहाज बांधणी कारखाने असतील, असे अवजड उद्योग आपण उभा केले या काळामध्ये. आणि अशा पद्धतीनं या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमुळं देशाच्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. आणि या चित्रामध्ये आपण बघतो की भिलाई या ठिकाणचं पोलाद कारखाना जो भारतातला पहिला कारखाना आहे पोलाद निर्मितीचा आणि तो शासनाने उभा केलेला आहे. आणि एक वेगळं असं आपण औद्योगिकरणाला या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालना दिली. यानंतर आपण तिसरी पंचवार्षिक योजना बघणार आहोत. याचा कालखंड आहे 1961 ते 1966. या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे उद्योग व्यवसायात वाढ करणं आणि इथल्या तरुणांना रोजगाराच्या संधीचा विस्तार करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट. आणि या उद्दिष्टाला अनुसरून आपण काय केलं तर
उद्योग व शेती याचा विकास केला. कृषी विकास आणि उद्योगधंद्याचा विकास याचं संतुलन, एकाच वेळी नुसतं उद्योगधंदे वाढवून चालणार नव्हतं, शेतीमध्ये सुद्धा विकास होणं गरजेचं होतं आणि या दोन्हीचं संतुलन साध्य करायचं होतं. तेव्हाच देशाचं दर साल राष्ट्रीय उत्पादन जे आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ होणार होते. आणि म्हणून या काळामध्ये आपण उद्योग आणि शेती याचा विकास केला. दर साल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि उद्योग, वाहतूक व खनिज उद्योगामध्ये वाढ करणं, देशातली जी काही विषमता आहे ती नष्ट करणं आणि रोजगाराच्या संधीचा विस्तार करणं हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण तिसरी पंचवार्षिक योजना राबवली. ही तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66च्या दरम्यान झाली. परंतु 1966 ते 1969 हे 3 वर्ष, या 3 वर्षामध्ये कुठलीही पंचवार्षिक योजना राबवली गेली नाही. तिसरी पंचवार्षिक योजना 1966ला संपली आणि 1966 ते 1969 या काळामध्ये आपण एक वर्षाच्या योजना हातामध्ये घेतल्या. त्याला आपण एक वार्षिक 3 योजना असं आपण म्हणत असतो. तर 1966 ते 67, 1967 ते 68 आणि 1968 ते 1969 हे प्रत्येक एक वर्षाची योजना आपण हातामध्ये घेतली. असं का करावं लागलं आपणाला? तर या 3 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये तीव्र असा दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळाचा सामना करावा लागलेला होता आणि इकडं आपला पैसा हा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. याच काळामध्ये भारतावर चीननं आक्रमण केलं आणि त्याचबरोबर पाकिस्तानशी सुद्धा आपलं युद्ध झालं आणि या युद्धामुळं विकास कामावर पैसा खर्च करण्यापेक्षा संरक्षण आणि दुष्काळ निवारण याकडं सरकारला अधिक लक्ष द्यावं लागलं आणि यामुळं या 2 युद्ध आणि दुष्काळ यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला आणि म्हणून या 3 वर्षामध्ये एक वार्षिक योजना आपण राबवली, पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेली नाही. यानंतर आपण बघणार आहोत चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. या चौथ्या पंचवार्षिक योजना जी आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे मूलभूत उद्योगाचा विकास करणं आणि समाजवादाचा स्वीकार करणं. म्हणजे शासनाच्या मालकीचे, समाजाच्या मालकीचे उद्योग उभा करणं आणि मूलभूत उद्योग जे आहेत त्या उद्योगाचा विकास करणं हे या चौथ्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. आता ही योजनेचं हे उद्दिष्ट ठरवत असताना भारत स्वावलंबी बनला पाहिजे. त्याचबरोबर मूलभूत उद्योगाचा सरकारनंच विकास करणं गरजेचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर सरकारनं उभा करणं गरजेचं आहे. पायाभूत सुविधा सरकारनं उभा करणं गरजेचं आहे. आर्थिक विकास याचा वेग वाढला पाहिजे. हे एक उद्दिष्ट या योजनेमध्ये होतं आणि समाजवादी समाज रचना निर्माण करणं याकडे आपण लक्ष दिलं. या योजनेनुसार या योजनेच्या काळात आर्थिक विकासाचा वेग वाढवणं आणि देशाला स्वावलंबी बनवणं, मूलभूत उद्योगाचा विकास करणं आणि समाजवादी समाजरचना निर्माण करणं या उद्दिष्टाला अनुसरून देशामधल्या ज्या 14 प्रमुख बँका आहेत त्याचं आपण राष्ट्रीयकरण केलेलं आहे. आता बँकेचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय, हे राष्ट्रीयकरण याची सविस्तर संकल्पना आपण पुढे बघणार आहोत. तर 14 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ही योजना जितकी आपण अपेक्षा व्यक्त केलेली होती तितकी यशस्वी होऊ शकलेली नाही आहे, कारण काही समस्या या योजनेच्या दरम्यान आपल्या देशापुढे आलेल्या होत्या. या काळामध्ये 1969 ते 1974 या काळामध्ये 1971ला बांगलादेश जो आहे या बांगलादेश याच्या स्वातंत्र्यासाठी भारतानं
भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध झालं आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला ताण सहन करावा लागला, कारण बांगलादेशातनं निर्वासित भारतामध्ये आले आणि त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला ताण सहन करावा लागला. या निर्वासितांवर खर्च करावा लागलेला आहे. याच काळामध्ये सरकारी नोकरदार जे आहेत त्यांच्या पगारवाढ झाल्या, रेल्वे कर्मचारी जे आहेत त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली. जागतिक बाजारपेठेमध्ये पेट्रोलचे दर खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्यामुळं परकीय चलन जे आहे ते त्या ठिकाणी खर्च झालं आणि यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला या काळामध्ये 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये धक्के बसले आणि म्हणून ही योजना म्हणावी तितकी यशस्वी होऊ शकलेली नाही आहे. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत 5वी पंचवार्षिक योजना. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे 1974 ते 1979. या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट, मुख्य उद्दिष्ट आहे देशातली गरिबी दूर करणं, आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणं. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. या योजनेमध्ये इतर जे उद्दिष्ट आहेत ते इतर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही योजना तयार करण्यात आलेली आहेत आणि इतर उद्दिष्टामध्ये राष्ट्रीय उत्पादनामध्ये वाढ करणं आणि रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं लोकांना, हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. शिक्षण, सकस आहार व पाण्याचा पुरवठा नागरिकांपर्यंत व्हायला पाहिजे, याच्यासाठी या योजनेमध्ये प्रयत्न करण्यात आले. वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, वैद्यकीय उपचार जे आहेत त्या सुविधा ग्रामीण भागातल्या लोकांना पुरवले पाहिजेत, ग्रामीण भागापर्यंत दवाखाने निर्माण झाले पाहिजेत, वैद्यकीय सुविधा तिथंपर्यंत गेली पाहिजे, याच्यासाठी या योजनेमध्ये भर देण्यात आला. ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा आणि रस्ते बांधणी, ग्रामीण भागापर्यंत वीज गेली पाहिजे आणि गावापर्यंत तिथं रस्ता बांधणं गेलं पाहिजे. दळणवळणाची साधनं त्या माध्यमातून त्यांना उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून रस्ते बांधणी आणि वीज पुरवठा असे कार्यक्रम या ठिकाणी या योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्याचबरोबर समाज कल्याणाच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवण्यात आल्या. शेतीचा विकास घडवून आणणं आणि मूलभूत उद्योगधंद्यामध्ये वाढ करणं, हे सुद्धा उद्दिष्ट या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आखण्यात आलेलं होतं. अन्नधान्य आणि इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकार पद्धतीनं करून, म्हणजे सरकारनं अन्नधान्य आणि जीवनोपयोगी ज्या वस्तू आहेत ते सरकार खरेदी करणार आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे, म्हणजे रेशन दुकान ज्याला आपण म्हणतो, त्या माध्यमातून गरिबांना कमी किमतीमध्ये ते धान्य पुरवणं, हे सुद्धा उद्दिष्ट या 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. परंतु या 5व्या पंचवार्षिक योजनेचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, मुख्य उद्दिष्ट, दारिद्र्य निर्मूलन करणं आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, हे मात्र शक्य होऊ शकलं नाही. दारिद्र्य कमी झालेलं नाही किंवा रोजगारामध्ये वाढसुद्धा झालेली नाही आहे. साधारणतः 1974 ते 1979च्या काळामध्ये ही 5वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. परंतु ही योजना सुरू असतानाच 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. जनता पक्ष सत्तेवर आला आणि ह्या नवं जे सरकार आहे त्यांनी 5वी पंचवार्षिक योजना मार्च 1978मध्ये संपवली, समाप्त केली आणि एप्रिल 1978 पासून 1980पर्यंत साखळी योजना, म्हणजे एक वर्षाची योजना राबवायला सुरुवात केली, परंतु तीसुद्धा अयशस्वी झाली. 1980मध्ये पुन्हा मध्यावधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि या काँग्रेस शासनानं साखळी योजना बंद केल्या, एक वर्षाची एक योजना बंद केली आणि पुन्हा जुन्या पद्धतीनं नियोजन करायला सुरुवात केलं आणि 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985
हा या योजनेचा कालखंड आहे. तर या योजनेमध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणं, गरिबी कमी करणं आणि रोजगार निर्मिती करणं. हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना उभा करण्यात आलेली होती. या योजनेमध्ये जे कार्यक्रम आखण्यात आले ते कार्यक्रम हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहेत. आणि अन्य उद्दिष्टे जर आपण बघायला गेलं तर या योजनेमधले त्यामध्ये नंबर 1 उद्दिष्ट आहे अर्थव्यवस्थेच्या विकास दरामध्ये लक्षणीय वाढ करणं, हे पहिलं उद्दिष्ट. यानंतर गरिबी आणि बेकारी यांच्या प्रमाणामध्ये घट करणं. तिसरं उद्दिष्ट आहे लोक छोटी कुटुंब पद्धतीने स्वेच्छेनं स्वीकारतील असे धोरण तयार करून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं. महत्त्वाची समस्या होती आपल्या देशाच्या पुढे, ती म्हणजे लोकसंख्येची वाढ. ती कुठंतरी नियंत्रणात आणणं गरजेचं होतं. ते एक उद्दिष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काही कार्यक्रम, जे उद्दिष्ट ज्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती, त्याचबरोबर विकास दरात वाढ करणं, गरिबी आणि बेकारी यामध्ये घट करणं, छोट्या कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन देणं आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, हे 5 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी भारत सरकारनं काही कार्यक्रम आखले 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. यामध्ये पहिला कार्यक्रम आहे IRDP, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणं. दुसरा कार्यक्रम आहे ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम RLEGP, म्हणजे गावातले जे काही भूमिहीन लोक आहेत, ज्यांच्या शेतीची मालकी नाही, त्यांचा विकासाचा कार्यक्रम या 6व्या योजनेमध्ये आखण्यात आला. यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP, देशपातळीवर ग्रामीण भागामध्ये तिथल्या लोकांना तिथंच रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचं हा कार्यक्रम आखण्यात आला. आणि सलेम पोलाद प्रकल्प, हा एक प्रकल्प या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आखण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीचे 6व्या पंचवार्षिक योजनेतले हे 4 कार्यक्रम आपणाला पाहता येतील. यानंतर 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990, हा या 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट अन्न, रोजगार व उत्पादकता यात वाढ करणं, अन्नामध्ये वाढ करायची, रोजगारामध्ये वाढ करायची आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवायचं, यावर भर देण्यात आलेला आहे. आणि अन्य उद्दिष्टामध्ये जर बघायला गेलं तर या योजनेचे अन्य उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट आहे विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता व सामाजिक न्यायावर भर देणं. समाजातले जे काही दिव्यांग लोक आहेत, समाजामधले जे गरीब लोक आहेत, स्त्री आहेत, दलित आहेत, यांचाही विकास करणं, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरण आणि विकास याच्यावर भर देण्यात आला. दुसरा उद्दिष्ट आहे उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणं. जुन्या पद्धतीनं उत्पादन करायचं नाही, टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून तंत्र बदलून उत्पादन करायचं. तिसरं उद्दिष्ट आहे राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणं. देशाचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये 5% दरवर्षी वाढ झाली पाहिजे, हे एक उद्दिष्ट ठेवण्यात आलं. आणि चौथं उद्दिष्ट अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणं. देशाचं अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं आणि देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करणं, हे या 4 अन्य उद्दिष्टे जी आहेत ती 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ठेवण्यात आली. ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 7व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे कार्यक्रम राबवण्यात आले, यामध्ये जवाहर रोजगार योजना, गावातल्या तरुणांना गावातच रोजगार मिळायला पाहिजे, यासाठी जवाहर रोजगार योजना राबवण्यात आली. दुसरं इंदिरा आवास योजना, या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे गावामध्ये, यासाठी प्रयत्न करण्यात आल्या. तिसरं आहे दशलक्ष विहिरीची योजना. 10 लाख विहिरी या 5 वर्षामध्ये देशामध्ये तयार करायच्या, ही एक योजना या योजनेमध्ये समावेश. अशा 3 योजना
या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आखण्यात आलेले आहेत. रोजगार निर्मिती यातनं विहीर खोदणं असेल, या माध्यमातनं घर बांधणं असेल, यातनं गावातच रोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी ही पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. यानंतर आपण बघणार आहोत 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 ही या 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड आहे. या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे खाजगी क्षेत्र जे आहे याला अधिक संधी द्यायची, भांडवलशाहीला संधी द्यायची आणि उदारीकरणाचा स्वीकार करायचा. मुक्त धोरण जे आहे, परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी योजना या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलेली आहेत. या योजनेच्या अन्य उद्दिष्टामध्ये राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% राखणे. देशाच्या विकासाचा दर हा 6.5% इतका विकासाचा दर ठेवणं. दुसरं आहे लोकसंख्या वाढीला आळा घालणं, देशातली लोकसंख्या कमी करण्याला प्रयत्न करणं. तिसरं कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलं. आणि चौथं उद्दिष्ट ठेवण्यात आलं या योजनेमध्ये प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचं उच्चाटन करणं. म्हणजे देशामध्ये प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळा उभी राहिली पाहिजे आणि कोणीही निरक्षर राहायला नको आहे. साक्षरतेचे वर्ग या काळामध्ये सुरू करण्यात आले. हे काही कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले. ही जी 8वी पंचवार्षिक योजना, या योजनाचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कोणकोणते कार्यक्रम राबवण्यात आले, तर त्यामध्ये पहिलं आहे प्रधानमंत्री रोजगार योजना. प्रत्येकाला रोजगार मिळायला पाहिजे यासाठी ही योजना आखण्यात आली. दुसरं महिला समृद्धी योजना, महिलांचा विकासासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. तिसरं आहे राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना. चौथं आहे मध्यान्ह आहार योजना, जी आपण बघतो इंटरवलमध्ये आपणाला आहार दिला जातो, तो आहार योजना 1992 ते 97 या काळामध्ये भारत सरकारनं सुरू केलं. इंदिरा महिला योजना ही एक योजना सुरू करण्यात आली आणि गंगा कल्याण योजना. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या ज्या आहेत या 6 योजना आपण 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये घेऊ शकतो. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये खाजगी क्षेत्राचं महत्त्व कळालं आणि 1991मध्ये आपण जे उदार आणि मुक्त धोरण स्वीकारलं त्याचं प्रतिबिंब या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपणाला पाहायला मिळतं. यानंतर आपण पुढचं बघणार आहोत ती म्हणजे 9वी पंचवार्षिक योजना. आपला इतिहास आपण 2000पर्यंतचा बघत आहोत, म्हणून आपण पुढच्या योजना पाहणार नाही आहोत. फक्त 9 पंचवार्षिक योजनेपर्यंतच माहिती आपण घेणार आहोत. तर 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002 या कालखंडामध्ये ही योजना राबवली गेली. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेती आणि ग्रामीण भागाचा विकास करणं, याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि या योजनेचे अन्य उद्दिष्टे कोणते आहेत? पहिलं उद्दिष्ट आहे आर्थिक विकासाचा दर वाढवणं, देशाच्या विकासाचा दर वाढला पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे पायाभूत क्षेत्रात विकासाची स्पर्धा निर्माण होणं. पायाभूत क्षेत्र जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये विकास व्हायला पाहिजे. तिसरं आहे परकीय गुंतवणूक वाढवणं, जे इतर देशातनं भांडवलदार भारतात यावे, त्यांनी गुंतवणूक करावी, इथं कारखाने काढावेत, खाजगी उद्योग तयार करावेत, यासाठी प्रयत्न करायचं. आणि चौथं आहे औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणं. हे 4 अन्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही 9वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी आपण राबवलेली आहे. या योजनेमध्ये जे कार्यक्रम राबवण्यात आले, या कार्यक्रमामध्ये स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना राबवण्यात आली, भाग्यश्री बालकल्याण योजना राबवण्यात आली, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना राबवण्यात आली, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना राबवण्यात आली, जवाहर ग्राम समृद्धी योजना राबवण्यात आली, अंत्योदय अन्न योजना राबवण्यात आली, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. आपण पाहताना पाहिलं की 8वी जी पंचवार्षिक योजना होती, या योजनेमध्ये
राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5 करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण नव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये पाहिलं की आर्थिक विकासाचा दर वाढवणं हे एक उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. आर्थिक विकासाचा दर वाढवणं म्हणजे आर्थिक विकास वाढ म्हणजे काय आहे, विकास वृद्धी मग कशाला म्हणावे, तर देशाचं जे उत्पादन आहे, राष्ट्रीय उत्पादन आपण ज्याला म्हणतो, त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये दरडोई उत्पन्नात दीर्घकाळ सातत्यपूर्ण होणारी वाढ, सतत होणारी वाढ, दीर्घकाळ होणारी वाढ, याला आपण आर्थिक विकास वाढ असं म्हणत असतो. आर्थिक विकासात राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, उत्पादनाचे न्याय्य वाटप, आर्थिक विषमतेचे निर्मूलन, दारिद्र्य व बेरोजगारीचं निराकरण इत्यादी गुणात्मक बाबीचा समावेश होत असतो. हे सर्व घटक लक्षात घेऊन राष्ट्राचा आर्थिक विकास वाढीचा दर किती टक्के आहे ते काढता येतं. शेतीचे दर हेक्टरी उत्पादन किती झालेलं आहे, औद्योगिक उत्पादन, भांडवल उभारणे इत्यादी आर्थिक घटक विकास दरावर परिणाम करत असतात आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आर्थिक विकास वाढीचा दर काढला जातो दरवर्षी आणि या पद्धतीनं आर्थिक विकास वाढ दाखवली जाते. आता ही जी नवी पंचवार्षिक योजना आहे, या नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये संपर्काची व्यवस्था, दूरसंचार क्षेत्र असेल, सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणामध्ये साध्य झाली. मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू झाले, दळणवळण या क्षेत्रामध्ये वाढ झाली आणि अशा पद्धतीने नवी जी पंचवार्षिक योजना आहे, ही नवी पंचवार्षिक योजनेची अपेक्षित उद्दिष्टे आपण पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. यानंतर आपण बघणार आहोत बँकेचं राष्ट्रीयकरण. पंडित जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री हे जे पंतप्रधान होते, यांच्या काळामध्ये भारतातला जो बँकिंग व्यवसाय आहे, तो बँकिंग व्यवसाय खाजगी मक्तेदारी होती या व्यवसायामध्ये. म्हणजे ज्या बँका होत्या, ह्या मोठमोठ्या बँका ह्या भांडवलदाराच्या ताब्यामध्ये होत्या, उद्योजकांच्या ताब्यात होत्या आणि या बँका ज्या आहेत, ह्या बँका हे जे उद्योग समूह आहेत, या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व करायच्या. म्हणजे उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह, त्यांची बँक स्वतःच्या मालकीची होती. अशा पद्धतीनं हे उद्योग समूहाचं ते प्रतिनिधित्व करत असत. या बँकाचं संचालक मंडळ जे आहे, हे संचालक मंडळ नफा वाढवणं आणि आलेला नफा आपल्या उद्योगांचा विकास करण्यासाठी तो देणं यासाठी काम करायचं. आणि लोकांचं हित, देशाचा विकास याला कुठलंही महत्त्व या खाजगी बँका देत नव्हत्या. तर त्या उद्योग समूहाला, ज्या उद्योग समूहाची बँक असेल, त्या उद्योग समूहाच्या वाढीसाठी, त्यांच्या विकासासाठी त्याला महत्त्व दिलं जायचं. 1955 इम्पेरियल बँक याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि तिचं नामांतरण आजची भारतीय स्टेट बँक, ज्याला आपण SBI म्हणतो, त्या बँकेमध्ये त्याचं विलिनीकरण करण्यात आलं. म्हणजे त्या बँकेचं नाव बदलण्यात आलं आणि ती बँक राष्ट्रीय इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण 1955 झालं. म्हणजे भारतीय स्टेट बँकेची निर्मिती 1955 या ठिकाणी झालेली आहे. भारतीय स्टेट बँकेनं अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडल्या आणि शासकीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. आता राष्ट्रीयकरण म्हणजे काय, तर उत्पादन साधनावरील आणि त्याच्या वितरणावरील खाजगी उद्योगाची मालकी रद्द करायची आणि त्यावर शासनाची मालकी प्रस्थापित करायची. या प्रक्रियेला आपण राष्ट्रीयकरण असं म्हणत असतो. बँकेमध्ये बँक ही उत्पादन साधन आहे, त्यातनं होणारा जो उत्पादन आहे, म्हणजे त्यातनं होणारा जो नफा आहे, तो खाजगी मालकीचा होता. त्याची मालकी रद्द करण्यात आली आणि शासनानं स्वतःची मालकी घेण्यात आली. बँकेचं व्यवस्थापन जे खाजगी व्यक्तीकडं होतं. 1969 साली भारतामध्ये अशा 14 बँका ज्या आहेत, त्या शासनाने आपल्या ताब्यामध्ये घेतल्या.
म्हणजे त्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि या बँकाचं व्यवस्थापन आता सरकारकडं आलं. त्यामुळे या बँकामध्ये होणारा जो नफा आहे तो नफा सरकारी खजिन्यामध्ये जमा झाला. जो पूर्वी त्या उद्योजकाच्या खिशात जायचा तो नफा सरकारच्या खजिन्यामध्ये आला आणि सरकार जे कल्याणकारी योजना राबवतं त्या योजना राबवत असताना जो तोटा सरकारला सहन करावा लागतो तो तोटा भरून काढण्याचं काम या बँकाचा नफा सरकारी खजिन्यात दाखल झाल्यानंतर होतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या राष्ट्रीयकरणाचं या ठिकाणी ही पार्श्वभूमी या कारणासाठी हे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. खरं बघायला गेलं तर देशाची पहिली महिला पंतप्रधान ही इंदिरा गांधी होती आणि इंदिरा गांधीनं खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. म्हणून तिला आपण आयर्न लेडी असं म्हणत असतो. आणि अशीही कणखर अशी देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या उद्योजकांचं हित न जोपासता लोकांचं आणि देशाचं हित जोपासण्यासाठी म्हणून 19 जुलै 1969 रोजी 14 बँका ज्या खाजगी बँका होत्या त्या सरकारच्या मालकीच्या केल्या. म्हणजे त्याचं राष्ट्रीयकरण केलं. या राष्ट्रीयकरण केलेल्या बँकेमध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक ज्याला आपण युको बँक म्हणतो, युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँका या शासनाच्या मालकीच्या करण्यात आल्या. आणि 1980 साली आणखीन 6 बँकेचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधी यांनी केलं. मित्रांनो, अशा पद्धतीनं देशाच्या विकासामध्ये सामान्य लोकांच्या विकासामध्ये बँकेचं महत्त्व खूप आहे आणि त्या बँका शासकीय मालकीच्या करून या ठिकाणी लोकांना फायदे देण्यात आले. आता ह्या 14 बँका ज्या विलिनीकरण करण्यात आल्या त्या राष्ट्रीयकरण करण्यात आल्या त्या 14 बँकेच्या राष्ट्रीयकरणाची कारणं काय आहेत तर सरकारी योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढणं. दुसरं, बँकांचा नफा सरकारी खात्यात जमा करणं. तिसरं, लघु आणि मध्यम उद्योगाचं विकास धोरण राबवणं. चौथं, पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी हरित क्रांतीचा जो कार्यक्रम राबवलेला आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडनं मदतीची गरज होती आणि ती मदत मिळण्यासाठी हे राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं. पाचवं, इंदिरा गांधीजींच्या पक्षातील जो समाजवादी गट आहे आणि कम्युनिस्ट पक्ष यांनी वारंवार राष्ट्रीयकरणाची मागणी केलेली होती आणि या सगळ्या विचारातनं प्रेरित होऊन काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटानं व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी केली. आणि याला कम्युनिस्ट पक्षानं जो कामगारांचा नेतृत्व करतो हा पक्ष कामगारांचंही जोपासतो त्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिला आणि यामुळं इंदिरा गांधींनी बँकेचं राष्ट्रीयकरण 1969 आणि 1980ला केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं यामुळं देशाचा जो विकास आहे हा विकासाला चालना मिळण्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण हे एक मैलाचा दगड ठरलेलं आहे. ही एक महत्त्वाची घटना आपल्या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये घडलेली आहे. यानंतर इंदिरा गांधींनी आणखीन एक योजना राबवली ती म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि विकसित राष्ट्राच्या दिशेनं वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नाचा म्हणजे देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी त्यांचा ज्या प्रयत्न होता त्या प्रयत्नासाठी हा संकल्प त्यांनी निर्माण केला
आणि ह्या ज्या 20 कलमी कार्यक्रम आहेत, 20 योजना, 20 कलमं होती, त्यातली महत्त्वाची काही कलमं आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यातली काही महत्त्वाच्या तरतुदी आपण बघणार आहोत या 20 कलमी कार्यक्रमामधल्या. यातलं प्रमुख तरतूद आहे ते म्हणजे पहिली तरतूद आहे शेती व शहरी कमाल जमीन धारणा. शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारणात वाढ करणं. शेतामध्ये आहे त्याच्याकडं भरपूर शेती आणि नाही त्याच्याकडं काहीच नाही, म्हणून शेतीची मालकी किती असावी ही कमाल जमीन धारणा त्यांनी आणली शहरी आणि शेतामध्ये. आणि त्यापेक्षा अधिकचं जे काही जमीन आहे ती गरिबांमध्ये वाटप करायचं ही योजना त्यांनी आखली. संपत्तीची समान वाटणी करणं, म्हणजे ज्याच्याकडं भरपूर आहे त्याच्याकडनं गरिबांना ते जमिनीची मालकी वाटप करायचं ही एक योजना त्यांनी यामध्ये अवलंबलेली आहे. शेतमजुरांना किमान वेतन जे आहे तो कायदा त्यांनी आणला. शेतीसाठी जे जलसंधारण आहे त्या जलसंधारण या योजनेमध्ये त्यांनी वाढ केली. मग विहिरी असेल किंवा पाईपलाईन करणं असेल, शेतामध्ये कालवे बांधणं असेल, धरणं बांधणं असेल, या योजना त्यांनी राबवलेल्या त्या 20 कलमामध्ये, ज्याच्यामुळं शेतीला मोठ्या प्रमाणावर सिंचनाची सुविधा व्हावी आणि शेती क्षेत्राचा विकास व्हावा हा यामागचा त्यांचा महत्त्वाचा हेतू होता. दुसरे, कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग घडवून आणणं. ज्या ठिकाणी कामगार काम करतो त्या कारखान्यामध्ये त्याचासुद्धा सहभाग झाला पाहिजे, तोसुद्धा त्यामध्ये मालक असला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तशा योजना त्यांनी आखल्या. राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती हे कार्यक्रम त्यांनी अवलंबले. म्हणजे देशपातळीवर कुशल कामगार निर्माण करणं आणि वेठबिगारी गुलामगिरी जी पद्धत आहे त्यातनं कामगारांची मुक्तता करणं यासाठी त्यांनी काम केलं. तिसरं आहे कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणं. तस्करीचा माल जो भारतात येत होता किंवा सरकारची जे टॅक्स चुकवून जो माल यायचा त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आर्थिक गुन्हे आळा घालण्यासाठी काम केलं आणि जे काही श्रीमंत लोक कर चुकवेगिरी करतात त्यासाठी त्यांनी कडक असे कायदे केले. चौथं आहे जीवनावश्यक वस्तूचं दर नियंत्रण करणं आणि रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. जीवनावश्यक वस्तू जे असतात, जे अन्नधान्य असतं त्या वस्तूची महागाई वाढणार नाही आणि गरिबांना स्वस्तात अन्न मिळेल, धान्य मिळेल यासाठी रास्त धान्य दुकानं ही उभा करणं आणि गोरगरिबांपर्यंत ते धान्य पोहोचवणं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत या 20 कलमी कार्यक्रमामध्ये. यानंतर पाचवं आहे ते म्हणजे हातमाग क्षेत्र याचा विकास करणं आणि उत्तम प्रतीचं कापडाची निर्मिती म्हणजे वस्त्रोद्योगाची निर्मिती करणं. दुर्बल जो घटक आहे, जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, अशा कामगार आहे, जो दुर्बल आहे, गरीब घटक याचं कर्ज माफ करणं, कर्जमुक्ती देणं, घरबांधणी करणं, दळणवळण सुविधा उपलब्ध करून देणं, शाळासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं हे काही कार्यक्रम या 20 कलमी कार्यक्रमामध्ये त्यांनी राबवलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं देशाचा विकास करण्यासाठी हा 20 कलमी कार्यक्रम जो इंदिरा गांधींनी 1 जुलै 1975ला घोषित केला तो कार्यक्रम देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून मानला जातो. यानंतर आपण बघणार आहोत कामगार वर्ग. या कामगारांच्या ज्या समस्या आहेत या समस्येची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहीत आहे की देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि मुंबईमध्ये 11 जुलै 1851 रोजी पहिली कापडाची गिरणी स्थापन करण्यात आली आणि ही कापडाची गिरणी कावाजी दावर यांनी सुरू केली. पुढे अशा अनेक कापडाच्या गिरण्या मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या. यामध्ये 6 मुंबईतली जी उपनगरं आहेत ज्यामध्ये दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापड गिरण्या उभ्या राहिल्या. म्हणून
हा जो भाग आहे, दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी या भागाला मुंबईच्या गिरणगाव, कारण गिरणीचं गाव, इथं कामगार आणि कापड गिरण्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत्या, म्हणून याला गिरणगाव या नावाने या भागाला ओळखलं जातं. परंतु गिरणी कामगारांच्या काही समस्या होत्या. या समस्या कोणत्या होत्या? या समस्या सुरू झाल्या 80च्या दशकामध्ये. साधारणतः 1980 ते 90 या काळामध्ये कामगारांमध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. कारण गिरणी कामगारामध्ये जो असंतोष निर्माण झाला, हा असंतोष इतर क्षेत्रातले जे कामगार आहेत त्या कामगाराच्या परिस्थितीमुळे निर्माण झाला. इतर क्षेत्रातले जे कामगार आहेत त्यांची परिस्थिती चांगल्या पद्धतीची आणि गिरणी कामगार यांची परिस्थिती व्यवस्थित नाही आहे आणि यामुळे यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. इतर कारखान्यामधले जे कामगार आहेत त्या कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना मोठ्या प्रमाणावर बोनससुद्धा दिला जात होता. गिरणी कामगारापेक्षा त्यांना अधिकच्या सुविधा इतर क्षेत्रातल्या कामगारांना मिळत होत्या आणि गिरणी कामगारांना मात्र पगार कमी होता, बोनस जास्त मिळत नव्हता आणि त्यांना सुविधाही मिळत नव्हत्या आणि यामुळं गिरणी कामगारांमध्ये असंतोष, त्यांच्या या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपणाला माहीत असणं गरजेचं आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली आणि या सत्यशोधक समाजाचं काम मुंबईमध्ये त्यांचे एक सहकारी करायचे. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे आणि या नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळं मित्रांनो 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी मिळायला लागली आणि तो दिवस होता रविवारच्या सुट्टीचा दिवस. असा निर्णय ब्रिटिश सरकारनं घेतला की कामगारांना दर रविवारी सुट्टी मिळायला पाहिजे आणि म्हणून आज आपण पाहतो की कॅलेंडरवरती लाल आकडा हा रविवारी असतो आणि तो म्हणजे सुट्टीचा दिवस. म्हणजे आपणाला जो दर रविवारी सुट्टी मिळते ती सुट्टी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मिळायला लागली. म्हणजे कामगारांचा हा जो लढा आहे या लढ्यामुळं सर्व क्षेत्रातल्या नोकर वर्गांना रविवारची सुट्टी उपलब्ध व्हायला लागलेली आहे. आता या असंतोषामुळं, या समस्येमुळं गिरणी कामगारांनी संप करायला सुरुवात केलं. गिरणी कामगारांचा संप हा इतिहासामध्ये खूप मोठा गाजलेला संप आहे मुंबईमधला. 1981ची दिवाळी, या दिवाळीमध्ये गिरणी कामगारांना 20% बोनस मिळण्याची अपेक्षा होती. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा कामगारांचा महत्त्वाची संघटना, मोठी संघटना. या राष्ट्रीय मिल मजदूर संघानं गिरणी जे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली आणि चर्चा करून गिरणी कामगारांना 8 ते 17% बोनसची तडजोड करण्यात आली. खरं तर कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, परंतु वेगवेगळ्या मालकांनी 8 ते 17% वेगवेगळ्या कारखान्यामधल्या कामगारांना बोनस द्यायचं मान्य केलं आणि यामुळं म्हणावा तसा आपणाला बोनस मिळालेला नाही. बोनस म्हणजे काय तर दिवाळीला जो अधिकचा पगार मिळतो, अधिकचा नफ्यातला काही हिस्सा कामगारांना मिळतो, त्याला आपण बोनस असं म्हणत असतो आणि हा बोनस अपेक्षित मिळालेला नाही. त्यामुळं कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्या काळामध्ये मुंबईमध्ये कामगारांचे नेता डॉक्टर दत्ता सामंत होते. काही कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी या कामगारांच्या लढ्याचं नेतृत्व स्वीकारायचं मान्य केलं. त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. साधारणतः मुंबईमधल्या 65 कापडाच्या गिरण्या, त्या 65 कापडाच्या गिरण्यामधले सगळे जवळजवळ 2.5 लाख कामगार एकत्रित आले आणि त्यांनी 18 जानेवारी 1982 रोजी या 2.5 लाख कामगार मुंबईमधले संपावर गेले.
या 65 गिरण्यातले कामगार संपावर अडीचला गेल्यामुळं या गिरण्या बंद झाल्या. ही गिरण्या म्हणजे मुंबईचं हृदय आहे आणि ह्या 7 ठिकाणच्या ह्या 65 गिरण्या बंद झाल्यामुळं गिरणगावची धडधड थांबली, कारखान्याची यंत्र थांबली, जणू मुंबईच थांबली, अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आता पहा, या ठिकाणी कामगारांचा जो संप आहे, या संपामध्ये त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, बॅरिस्टर अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी 3 लोकांची एक समिती, त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे अल्पावधीतच बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावं लागलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले झाले. आणि कायद्यानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच आपण बोलणी करणार, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी भूमिका घेतली. आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा जो कायदा आहे, हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. संप सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळामध्ये या संपाला डाव्या पक्षांनी, कम्युनिस्ट पक्षांनी पाठिंबा दिलेला होता. सुरुवातीच्या काळामध्ये संपामध्ये कामगार मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. त्यांच्या पगारी बंद झाल्या. त्यांना गावाकडनं अन्नधान्य, पैशाची मदत सुरुवातीला मिळायला लागली. जो कामगार सक्षम होता, ज्याच्याकडं पैसे होते, ज्या कामगाराकडं पैसा नाही आहे, त्या कामगारांना हे कामगार एकमेकांना सुरुवातीच्या काळामध्ये मदत करायला लागले. सुरुवातीचा काळ काही संपामधला अवघड गेला नाही. विभागीय समित्या सरकारने स्थापन केल्या आणि या कामगारांनी वगैरे विभागीय समित्या स्थापन करून कामगारांना अन्नधान्य पुरवणं असेल, मदत निधी पुरवणं असेल, त्याचं वाटप व्हायला लागलं. डाव्या पक्षांनी या संपाला पाठिंबा दिला, पण संप पुढे लवकर मिटण्याची चिन्ह दिसेना गेली. कामगारांचे पगार थांबले, कामगारांचं कुटुंब चालवणं अवघड झालं. त्यामुळं कामगारामध्ये फूट पडायला लागली. जवळजवळ 6 महिने झाले, संप काही मिटत नाही आहे. केंद्र सरकारनं या संपाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कामगारांनी जेल भरो आंदोलनाला सुरुवात केली, स्वतःला अटक करून घ्यायला सुरुवात केली. सप्टेंबर 1982मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर 1.5 लाख कामगारांनी मोर्चा नेला. हा मोर्चा नेऊनसुद्धा सरकार काही नमलं नाही, संप काही मिटला नाही. सरकारनं मध्यस्थी करायला नकार दिला. राज्य सरकारनं सुद्धा या संपाकडं दुर्लक्ष केलं. पुढे हा संप 1 वर्ष पूर्ण झालं. एवढा मोठा संप, देशाच्या इतिहासामध्ये कामगारांचा 1 वर्ष चाललेला संप हा पहिलाच संप होता. जवळजवळ कारखाने बंद झाल्यामुळं मालकांनी कामगारांना कामावरनं काढून टाकलं, कारखाने बंद केले, त्यांच्या पगारी थांबवल्या. त्यामुळं 1.5 लाख कामगार बेकार झाला. आता हा जो संप आहे, या संपातनं कामगारांना काहीच मिळालेलं नाही. आता हा संप अयशस्वी होणं, याला कारणं काय आहेत? संप यशस्वी का होऊ शकला नाही? तर संप हा योग्य वेळी तडजोड करायची असते, पण तिथं तडजोड झाली नाही. संप 1 वर्ष चालला, दीर्घकाळ चालला. त्यामुळं इतका वेळ कामगार तग धरू शकले नाहीत. त्यामुळं या संपाचा जोर ओसरला. दुसरं, कामगारामध्ये फूट पडणं, फूट पाडण्याचे या मालकांनी प्रयत्न सुरू केले. तिसरं आहे, केंद्र सरकारनं या संपाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं. चौथं आहे, कापडाऐवजी पॉलिस्टर
याला महत्त्व आलं. म्हणजे रासायनिक धाग्यापासनं रसायनापासनं कापड तयार करणं, पॉलिस्टर या रसायनापासनं कापड तयार करणं याला महत्त्व आलं. यामुळं गिरण्यामधील जो धाग्यापासून कापसापासून तयार होणारं कापड आहे त्या विक्रीवर परिणाम झाला. या सगळ्या संपाचा परिणाम म्हणजे मुंबईमधनं कापड गिरण्या कापड मालकाने कापड कारखानदार मालकाने आपल्या गिरण्या सुरत आणि गुजरातीमध्ये स्थलांतरित केल्या आणि अशा पद्धतीनं या सगळ्यामुळं हा संप अयशस्वी झाला. केंद्र सरकारनं 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. 13 गिरण्या आपल्या ताब्यामध्ये घेतल्या, सरकारच्या मालकीच्या केल्या, समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, पण ह्या लवादाचं कामसुद्धा यशस्वी होऊ शकलं नाही आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हा संप अयशस्वी ठरला. आता आपण बघणार आहोत की नवं आर्थिक धोरण 1991 नंतरचं आर्थिक धोरण जे आहे या धोरणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज जो आपण बघतो की आपण G7 राष्ट्राच्या संघटनेमध्ये सहभागी होतो आहे, देश आर्थिक महासत्ता बनते आहे आणि हा जो आर्थिक महासत्ता आर्थिक विकासाचा जो आपला वेग वाढतो आहे, हा वेग वाढण्यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे साल खूप महत्त्वाचं आहे. 10व्या लोकसभाच्या निवडणुकीनंतर केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान PV नरसिंहराव झाले आणि त्यांनी पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर ते म्हणजे भारताचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना केलं. कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले होते, त्यांना आर्थिक ज्ञान होतं आणि यांच्या सहकार्यानं भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवं आर्थिक धोरण PV नरसिंहरावनी अवलंबलं. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणणं गरजेचं होतं आणि भारताची अर्थव्यवस्था जागतिक प्रवाहामध्ये नेणं गरजेचं होतं. PV नरसिंहराव भारताचे पंतप्रधान होण्याच्या अगोदर भारताची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली होती. PV नरसिंहराव याच्या अगोदर भारताचे पंतप्रधान हे चंद्रशेखर हे होते. यांच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% पोहोचवलेला आहे. चलनवाढ म्हणजे काय? तर चलनवाढ म्हणजे मागणीच्या मानानं चलन पुरवठ्यामध्ये अतिरिक्त वाढ होणं किंवा चलन मूल्यामध्ये घट होणं. आपला जो पैसा आहे जागतिक बाजारपेठेमध्ये त्याचं अवमूल्यन होणं, रुपया घसरणं. जेव्हा राष्ट्राच्या उत्पादन वाढी होऊन चलनामध्ये अधिक वृद्धी होते तेव्हा त्याला आपण चलन वाढ असं म्हणत असतो. म्हणजे देशाच्या उत्पन्नापेक्षा महागाई वाढणं, देशाच्या रुपयाचं मूल्य जागतिक पातळीवर कमी होणं, तेव्हा आपण चलनवाढ असं आपण म्हणत असतो. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरचे जे युद्ध आहे या युद्धामध्ये सहभागी झालेले जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचा चलनवाढीच्या समस्येनं खूप त्रस्त झालेले होते. वाढत्या मागणीचा सतत दबाव आणि वस्तू आणि सेवाचा कमी पुरवठा यामुळं चलनवाढ होते. कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन कमी होणं आणि मागणी वाढणं यामुळं महागाई वाढते, देशाच्या रुपयाचं अवमूल्यन होतं आणि त्याचबरोबर महागाई नियंत्रणात राहत नाही. याला आपण चलनवाढ असं म्हणत असतो. चंद्रशेखर हे देशाचे पंतप्रधान असताना सरकारच्या काळामध्ये चलनवाढीचा दर 17% इतका झालेला होता. आर्थिक वृद्धी दर म्हणजे देशाच्या विकासाचा दर 1.1% इतकाच या टक्क्यावर घसरलेला होता. इतक्या कमी प्रमाणामध्ये देशाचा विकास होत होता. परकीय चलन देशाकडे जे डॉलर आहे हे डॉलर फक्त भारताचा जी गरज आहे म्हणजे परकीय चलन भारताकडं हे डॉलर आठवडाभर पुरेल एवढंच शिल्लक होतं. म्हणजे इतके डॉलर आपल्याकडं होते, आठवडाभर फक्त आपण परदेशातनं वस्तू आयात करू शकणार होतो, इतकेच पैसे आपल्या तिजोरीमध्ये होते.
परकीय कर्जा इतकं मोठ्या प्रमाणावर भारतावर झालेलं होतं की मोठ्या प्रमाणावर भारतावर झालेलं होतं की ह्या परकीय कर्जाचं परतफेड करणं, त्यावरचं व्याज देणं भारत सरकारला अशक्य झालेलं होतं. आणि म्हणून मे 1991मध्ये चंद्रशेखर यांनी सरकारच्या तिजोरीमध्ये असलेलं काही सोनं विकून टाकलं आणि काही सोनं गहाण टाकलं इंग्लंडच्या बँकेमध्ये. आणि भारताचे जे काही शासन चालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न त्यांनी करायला सुरुवात केले. इतकंच नव्हे तर भारताचं सोनं इंग्लंडच्या बँकेमध्ये गहाण ठेवण्यासाठी, असं सांगितलं जातं की इंग्लंडच्या बँकेमध्ये गहाण ठेवण्यासाठी तिथं विमानानं जे काही ते सोनं न्यायचं होतं, त्यासाठी जी सिक्युरिटी लागत असते त्या सिक्युरिटीला द्यायलासुद्धा आपल्याकडं पैसा नव्हता. अशा पद्धतीनं इतकी आर्थिक दुरवस्था देशाची या काळामध्ये निर्माण झालेली होती. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार होतं आणि या सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देऊ केलेली होती. देशातल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळं 10,000 कोटी रुपयेपेक्षा जास्तीचं कर्ज हे ओझं भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं एकत्रित अंतर्गत कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण 55% एवढं होतं. म्हणजे देशाचं उत्पन्न आणि राज्याचं उत्पन्न हे फक्त 55% आणि खर्च आपल्याला 100 रुपये करायचं आहे, म्हणजे आपल्याकडं पैसा 55 रुपये आणि खर्च 100 रुपये. अशा पद्धतीचं तारेवरची कसरत या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 1980 ते 1981मध्ये परकीय कर्ज आपल्या देशावर $2,350 कोटी इतकं होतं. ते 10 वर्षामध्ये दुप्पट व्हायला पाहिजे साधारणतः, परंतु इथं $8,380 कोटी पर्यंत, म्हणजे साधारणतः 4 पट इतकं या कर्जामध्ये वाढ झाली. आणि भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी इतकाच होता. याच काळामध्ये इराकनं कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेत, इराक हे तेल संपन्न राष्ट्र आहेत, त्यामुळं इथं युद्ध सुरू झालं. तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आणि हे तेल विकत घेण्यासाठी भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन या ठिकाणी खर्च करावं लागलं. याच काळामध्ये जे अनिवासी भारतीय आहेत त्यांचं जे परकीय चलन भारतामध्ये ठेवलेलं होतं, डॉलरमध्ये जो भारतामध्ये पैसा ठेवी म्हणून ठेवलेला होता भारत सरकारकडं, ते काढून घ्यायला त्यांनी सुरुवात केली. परकीय कर्ज उभारणं अवघड झालं. इतर कुठलाही देश भारताला कर्ज देत नव्हता. या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून PV नरसिंहराव यांनी धुरा स्वीकारली आणि भारताचे अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग, जे 2004 ते 2014 या काळामध्ये पुढे भारताचे पंतप्रधान राहिलेले आहेत, ते 1991ला भारताचे अर्थमंत्री बनले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री झाल्या पहिलं काम कोणतं केलं असेल तर ते म्हणजे त्यांनी करेक्टिव्ह मेजर्स वापरले. म्हणजे दोष दुरुस्ती उपाययोजना, जे दोष झालेले आहेत अर्थव्यवस्थेमध्ये ते दुरुस्ती करण्यासाठी काय उपाययोजना अवलंबावी, ही परिस्थिती त्यांनी बदलवण्यासाठी या पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली. यानंतर त्यांनी दुसरं काम केलं, परकीय गुंतवणूक, परदेशातनं भारतामध्ये जी गुंतवणूक होणार होती, जो पैसा येणार होता, त्याच्यावर जे निर्बंध होते, वेगवेगळे कायदे होते, ते कायदे त्यांनी उठवलेले आहेत, त्यांच्यावरचे निर्बंध त्यांनी उठवले. तिसरं काम त्यांनी केलं, उद्योग क्षेत्रामध्ये परवाना पद्धत 18 उद्योगापुरतीच मर्यादित ठेवली. इतर उद्योगाला परवाना काढायची गरज नाही, थेट गुंतवणूक करू शकतात.
आणि भारतामध्ये कारखाने उभे करू शकतात, भारतामध्ये उद्योगधंदे स्थापन करू शकतात. इतकी सुलभ पद्धत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी तयार केलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एक उत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी, शेअर बाजार जो असतो, स्टॉक मार्केट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी, तिथं कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये, त्याच्यावर कोणाचं तरी नियंत्रण असावं, यासाठी त्यांनी 1992मध्ये सेबी नावाची, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाची एक संस्थाच त्यांनी स्थापन केली. त्याचबरोबर दिल्लीला जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, त्या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा, परकीय गुंतवणूक व्यवस्थित व्हावी, ती लोकांना समजावी, लोकांनी त्यामध्ये गुंतवणूक करावी, म्हणून या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं त्यांनी संगणकीकरण केलं. आणि अशा पद्धतीनं भारतावर जे आर्थिक संकट निर्माण झालेलं होतं, जे मंदीचं सावट निर्माण झालेलं होतं, भारताला कुणीही कर्ज द्यायला तयार झालेलं नव्हतं, ते मंदीचं सावट त्यांनी दूर करायला सुरुवात केलं. आणि मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावर परकीय चलन भारतामध्ये त्यांनी उभा करायला सुरुवात केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे उपाययोजना केल्या, त्यांनी जी धोरणं अवलंबली, त्या उपाययोजनेचे परिणाम काय झाले, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये भारतामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली, डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली, जगातले भांडवलदार लोक भारतामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. दुसरं, बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपण जे सोनं गहाण ठेवलेलं होतं, ते सोनं आपण परत आणलं, त्यांचे पैसे त्यांना दिले आणि आपलं सोनं आपण परत आणलं. तिसरं, सरकारनं दूरसंचार क्षेत्र खुलं केलं, त्यामुळं मोबाईल फोन सेवा देशभर पोहोचवली. आज आपण पाहतो सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे, तुमच्या आमच्या हातामध्ये अँड्रॉईड मोबाईल आहे, स्मार्टफोन ज्याला आपण म्हणतो, हे सगळं काही डॉक्टर मनमोहन सिंग यांची देण आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दूरसंचार क्षेत्र खुलं केलेलं आहे, त्यामुळं आज आपण बघतो रिलायन्स असेल, वोडाफोन असेल, एअरटेल असेल, आयडिया असेल, असे खाजगी उद्योग याच्यामध्ये आले आणि आपणाला सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य दरामध्ये, स्वस्त दरामध्ये डाटा आणि कॉलिंग या ठिकाणी मिळतं आहे. स्मार्टफोन हे सुद्धा आपणाला परवडणाऱ्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आणि याचं कारण म्हणजे सरकारनं दूरसंचार क्षेत्र खुलं केलेलं आहे, खाजगीकरण त्याचं केलं आणि यामुळं या ठिकाणी या क्षेत्राची खूप मोठी भरभराट झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली आणि खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो, प्रायव्हेटायझेशन म्हणतो, यामध्ये आपण उतरलेलो आहोत. आणि सरकारच्या या धोरणाला भांडवलदार आणि मध्यम वर्गाने सुद्धा सरकारला पाठिंबा दिला आणि खूप मोठे बदल या ठिकाणी व्हायलेले होत आहेत. जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर आपण सही केली, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, याचं आपण सदस्यत्व स्वीकारलं आणि या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या व्यापारी संघटनेचे आपण सदस्य झालो. ही जी संघटना आहे, या संघटनेचे उद्दिष्टे काय आहेत, तर देशादेशामधील व्यापार खुला करणे, कोणी कुठल्याही देशामध्ये उद्योग करू शकतो, व्यापार करू शकतो, निर्बंध कमी करणं. दुसरं, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे निर्बंध व भेदाभेद करणारे कायदे रद्द करणं. जागतिक व्यापार करत असताना जे काही कडक नियम आहे ते शिथिल करणं आणि सगळ्यांना कुठल्याही देशामध्ये उद्योग व्यापार करता यावा, गुंतवणूक करता यावी, यासाठी ही WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, हे काम करत असते. जगभरातील व्यापाराचं रीतसर नियमन करणं, जगातल्या व्यापारामध्ये एकच नियम असला पाहिजे, यासाठी ही संघटना काम करत असते. अशा पद्धतीनं या ठिकाणी बहुराष्ट्रीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करण्याचं काम करत असते. अशी ही WTO नावाची, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची ही संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संलग्न जागतिक व्यापार संघटना आहे. भारतानं 1995मध्ये या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
आता WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या तरतुदी आणि त्याचे फायदे काय आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं ही संस्था अस्तित्वात येण्याच्या पूर्वी गॅट अस्तित्वात होता, जनरल ॲग्रीमेंट ऑन टेरिफिस अँड ट्रेड. व्यापारासाठी ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापाराचं नियमन करायची. भारतात WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मतं होती. असं असूनसुद्धा भारतामध्ये खूप मोठा विरोध होता की गॅट करारावर सही करायची नाही, WTOचं सदस्य व्हायचं नाही. तरी पण आपण गॅट करारावर सही केली आणि WTOचे सदस्यत्व आपण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि जागतिक व्यापार संघटनेच्या ह्या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी अनुदानं, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीची क्षेत्र, शेती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र यांच्याशी WTOच्या तरतुदीशी संबंधित आपण आलेलो आहोत. यामुळं WTO अंतर्गत आपणाला या तरतुदी आपल्या देशामध्ये करता येतात. हे याचे फायदे आहेत. WTOच्या सदस्यत्वामुळं वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्राचं आपणाला व्यापारीकरण करता आलेलं आहे, व्यापारीकरण झालेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये व्यापारीकरण झालं. जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येमध्ये घट झालेली आहे, बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये घट झाली, पिण्याचं पाणी, सांडपाणी याच्या सुविधांची उपलब्धता इत्यादी बाबतीमध्ये भारतानं या ठिकाणी सुधारणा केलेली आहे. या WTOच्या ज्या तरतुदी आहेत, ज्यामध्ये पहिली तरतूद आहे अनुदानं, आयात निर्यात, परकीय गुंतवणुकीची क्षेत्र, शेती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्र याच्याशी WTO ह्या तरतुदी करत असतं. WTOच्या सदस्यत्वामुळं आपल्याला फायदा आहे. वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण, आरोग्य या क्षेत्राचं व्यापारीकरण करण्यात आलं. म्हणजे खाजगी क्षेत्राला हे उद्योग आपण दिलेले आहेत आणि सर्वांना याच्या सुविधा प्राप्त झाल्या. दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत घट झाली, बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली, पिण्याचं पाणी, सांडपाणी याच्या सुविधेची उपलब्धता भारत सरकार करू शकला आणि यामध्ये सुधारणा झाली. जागतिक व्यापार संघटना या संघटनेच्या मार्गावर भारतानं पुढं दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, साऊथ एशिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट, ज्याला आपण साप्टा असं म्हणतो, याची स्थापना केली. आणि भारतानं सार्क जे देश आहेत, जे साऊथ एशिया नेशनचे हे 7 जे देश आहेत, या सार्क देशामधल्या विविध ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध भारतानं सार्क देशाबाबतीत उठवलेले आहेत. म्हणजे सार्क देशातल्या जे 7 देश आहेत, त्या 7 देश जे सार्कमधले समाविष्ट देश आहेत, त्या देशाच्या वस्तूच्या आयातीवरील आपण निर्बंध उठवले. सार्क देशामधल्या आयात शुल्कात सवलती दिली. भारतीय विमा क्षेत्र परकीयांना खुलं केलं. आणि म्हणून आज आपण बघतो विमा क्षेत्रामध्ये काही परकीय कंपन्या या ठिकाणी भारतामध्ये उतरलेल्या आहेत. परकीय गुंतवणुकीला आपण परवानगी दिलेली आहे. अशा रीतीनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची आर्थिक वाटचाल आपण 2000 सालापर्यंतची अनुभवलेली आहे. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला. आपण पुढील जो पाठ आहे, इथं आपला हा पाठ संपलेला आहे, परंतु यानंतरचा जो पाठ आहे, या चौथा जो पाठ आहे, या चौथ्या पाठामध्ये आपण भारतामध्ये जी अन्नधान्य जे आहे, अन्न क्षेत्र जे आहे, या क्षेत्रामध्ये काय प्रगती आपण केली, या प्रगतीचं माहिती आपण या ठिकाणी पुढचा जो 5वा पाठ आहे
या पाठामध्ये आपण बघणार आहोत. आणि अन्य क्षेत्र जे आहेत म्हणजे शैक्षणिक क्षेत्र असेल, अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ असेल, असे वेगवेगळी जी क्षेत्र आहेत या वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती आपणाला यानंतरच्या 5व्या पाठापासून आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये शैक्षणिक वाटचाल आपण कशी केली, महिला अन्य दुर्बल घटकांचं सक्षमीकरण कशा पद्धतीने केलं आपण, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये प्रगती कशी केली, उद्योग आणि व्यापारामध्ये काय बदल केले, या सगळ्याची माहिती आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. हा जो स्वाध्याय आहे आपल्या स्क्रीनवर आपणाला दिसतो आहे तो स्वाध्याय आपणाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकून आपणाला हा स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचं आहे. आणि आपल्या जे पाठ्यपुस्तकामध्ये इतिहासच्या 22वं पेज आहे या पेजवर हा स्वाध्याय आपणाला देण्यात आलेला आहे. तो स्वाध्याय आपण सोडवायचं आहे. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन पाठ घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्हा सर्वांना या ठिकाणी शाळा बंद आहेत परंतु शिक्षण मात्र आपलं सुरू आहे आणि हे शिक्षण आपणाला सुरू ठेवायचं आहे. धन्यवाद.